नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा उत्साह नेमका कसा आहे हे आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवरती. अगदी सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईच्या भागामध्ये, उपनगरामध्ये सुद्धा दहीहंडी आयोजित करण्यात आलेली आहे. 2 वर्षांच्या खंडानंतर गोविंदा पथकं रस्त्यावरती उतरली आहेत आणि उंच उंच मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा हा प्रत्येक पथकाचा प्रयत्न आणि या सगळ्याची क्षणचित्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मुंबई, ठाणे, पुणे, संपूर्ण महाराष्ट्र कुठे कुठे कसा उत्साह आहे. अगदी काल रात्री कृष्ण जन्मापासून ते आज दहीहंडी उत्सवापर्यंत संपूर्ण जल्लोष आपण पाहतोय. डीजेच्या तालावर थिरकणारी गोविंदा पथकं, वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रिटींची असलेली उपस्थिती, राजकीय नेते मंडळींकडून आणि मोठमोठ्या मंडळांकडून दहीहंड्यांचं आयोजन यंदा करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकीच ही एक दहीहंडी ठाण्यातली. ठाण्यातली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही दहीहंडी आपण थेट पाहतोय. इथे मोठ्या प्रमाणात आता गोविंदा पथकं एका मागोमाग एक यायला सुरुवात झालेली आहे. महिला गोविंदा पथक सुद्धा अगदी जोशात, अगदी दादरपासून ठाण्यापर्यंत महिला गोविंदा पथकं मोठ्या संख्येनं सहभागी झालेली आहेत आणि त्यामध्ये लहान मुलांपासून तरुण तरुणी सर्वच जण जल्लोषात डीजेच्या तालावर आणि ढोल ताशांच्या गजरात दहीहंडीचा उत्साह आत्ता शिगेला पोहोचलाय. संपूर्ण महाराष्ट्रात तरुणाई संपूर्ण थिरकते डीजेच्या तालावर. वेगवेगळ्या भागामध्ये राजकीय नेते मंडळींकडून दहीहंडीचं आयोजन मोठ्या प्रमाणात यंदा करण्यात आलेलं आहे. कारण सरकारकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यास पूर्णपणे परवानगी मिळाल्यानंतर 2 वर्षांच्या खंडानंतर ठाणे आणि डोंबिवली या 2 ठिकाणची ही दहीहंडी, दोन्हीकडे थरावरती थर रचण्याचे प्रयत्न. ठाण्यातली सुद्धा प्रसिद्ध अशी दहीहंडी मनसेची आहे, तर डोंबिवलीमध्ये सुद्धा ही दहीहंडी आणि सर्वात वरच्या थरावरती असलेल्या गोविंदानं भारताचा तिरंगा फडकावला आणि मग आता शिस्तबद्ध पद्धतीनं हे सगळे गोविंदा पुन्हा एकदा खाली उतरतायत. सलामी दिली जाते, बक्षिसांची लयलूट केली जाते, वेगवेगळ्या मंडळांकडून मोठमोठी बक्षिसं ठेवली जातात. हे आकर्षण असतं दहीहंडीचं खरं तर. आणि गोविंदा पथकं ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमण करत असतात संपूर्ण दिवसभर. सकाळपासून हा उत्साह न्यूज 18 लोकमतवरती आपण पाहतोय दहीहंडीचा. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आयोजित केली जाते दहीहंडी. पारंपरिक दरवर्षीप्रमाणे ठाणे असेल किंवा घाटकोपर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन. मराठी सेलिब्रिटींना बोलावलं जातं. सेलिब्रिटींच्या उपस्थितीत किंवा अगदी संगीताच्या तालावर ठेका धरणारे हे सगळे गोविंदा. ठाणे आणि डोंबिवली ही 2 ठिकाणची दृश्य. मुंबई आणि परिसरातले सर्व नागरिक सुद्धा दहीहंडी पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात. सकाळपासून सुरू असलेला उत्साह संध्याकाळपर्यंत सुद्धा तितकाच असतो आणि संध्याकाळपर्यंत या दहीहंड्या फुटत असतात. छोटे छोटे गोविंदा हे वरच्या थरावरती असतात. आत्ता नुकतीच ठाणे आणि डोंबिवली दोन्ही ठिकाणी मनोरे रचण्यात आले होते आणि पुन्हा आता काही नृत्याविष्कारांचं आयोजन सुद्धा केलेलं असतं या दहीहंडी दरम्यान. त्याचीच ही झलक. बोरिवली या ठिकाणची दहीहंडी आपण पाहतोय. तिथे प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरती निर्बंध होते, त्यामुळे आता पुन्हा एकदा सगळेच जण सज्ज आहेत. यंदा जल्लोषात आहे दहीहंडी. मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात ज्या ज्या ठिकाणी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन केलं जातं त्या सगळ्या ठिकाणची क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवतोय. सध्या बोरिवली या ठिकाणची प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी आणि तिथे सुरू असलेला हा नृत्याविष्कार. एका बाजूला बोरिवली तर एका बाजूला ठाणे. महिला गोविंदा पथक ठाण्यामध्ये सज्ज आहे थर रचण्यासाठी, तर दुसरीकडे बोरिवलीत प्रत्येक गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी येत असताना त्याच दरम्यान सुरू असलेला हा नृत्याविष्कार.
विनंती करेल सगळे आई एक ब्लॉक शॉट नहीं आज सन्माननीय दादर आणि दुसऱ्या बाजूला ठाणे या ठिकाणची दहीहंडी. दादरमध्ये आयडियल या ठिकाणी महिलांची दहीहंडी आपण पाहतोय. अगदी सकाळपासूनच महिला गोविंदा पथकं तिथे एकामागोमाग एक दाखल होत आहेत, मनोरे रचतायत, सलामी देत आहेत, बक्षिसांची लयलूट करतायत आणि डीजेच्या तालावर, ढोल ताशांच्या तालावर तिथे महिला पुरुष गोविंदा पथकं येत आहेत आणि थर लावतायत आणि
बक्षिसं मिळवत आहे। ही सगळी दृश्य दादरमधली आहेत। तिथे आयडियलची प्रसिद्ध आणि मानाची अशी दहीहंडी ओळख असलेली आयडियलची दहीहंडी आणि तिथे या गोविंदा पथकानं सुद्धा दहीहंडी फोडलेली आहे। सकाळपासूनच अनेक गोविंदा पथकं तिथे येऊन गेलेली आहेत आणि त्यांनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवलाय। मुंबईतल्या दादर रेल्वे स्टेशन जवळ असलेलीच आयडियलची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सकाळपासूनच तिथे दाखल होत आहेत आणि ही तर महिलांची दहीहंडी, महिला गोविंदा पथकानं फोडलेली दहीहंडी। दादर, ठाणे, बोरिवली, डोंबिवली या सगळ्याच ठिकाणची दृश्य आपण पाहतोय जिथे जिथे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रात्री 12 पासून कृष्ण जन्मापासून दहीहंडी फोडायला सुरुवात होते। आज संपूर्ण दिवसभर दहीहंडीचा उत्साह आहे। महाराष्ट्रात तर निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच दहीहंडी उत्सव हा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होतोय। नव्या सरकारनं हा उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्यानंतर गोविंदा पथकं सुद्धा अगदी जल्लोषात आहेत। डीजेच्या तालावर थिरकणारे गोविंदा आणि वेगवेगळ्या ठिकाणी उंच दहीहंड्या, तिथे येऊन सलामी देणारे गोविंदा पथकं आणि बक्षिसांची देखील ते लयलूट करतात। मुंबईतलं आकर्षण म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची ही प्रसिद्ध दहीहंडी, त्यापैकी ठाणे, दादर, बोरिवली, डोंबिवली। बोरिवली या ठिकाणी प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेली दहीहंडी आपण उजव्या बाजूला पाहतोय। तिथे मान्यवर मंडळी भेट देत आहेत, कुठे सिने कलाकार, सेलिब्रिटीज सुद्धा हजेरी लावतात आणि गोविंदांचा उत्साह वाढवतात। ठाणे आणि बोरिवली ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। ठाण्यामध्ये या गोविंदा पथकानं रचलेले मनोरे मात्र त्यांना अपयश आलंय। हा संपूर्ण मनोरा कोसळलेला दिसला, मात्र तरी देखील खचून न जाता पुन्हा एकदा हे गोविंदा तितकाच उंच मनोरा रचण्याचा प्रयत्न करतात। आणि दुसरीकडे बोरिवलीमध्ये प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या ठिकाणी काही मान्यवर आलेले आहेत। आपल्या रक्षणासाठी सत्य असतात म्हणून आमदार प्रकल्पाला सुरू विनंती करतो। तरी सुमारचा सोमनाथ गर्गे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। आणि तुम्हा सर्वांना पोलीस उपायुक्त सोमनाथ गर्गे साहेबांना ऐकायचं ना। आणि मग मी त्यांना विनंती करतो, साहेब आपण मला मार्गदर्शन करावं। पोलीस उपायुक्त सोमनाथ गर्गे साहेब फक्त दोघं जण ये मटकी तोड़ रहे। ओबीला दिला हा 2 वर्षानंतर आपल्या सगळ्यांना संधी मिळाली आहे आणि आपण सर्वजण उत्साहात आहात। अर्थात उत्साहात मला सगळ्यांनी कुठेपर्यंत ठेवायचं आहे आणि आपण सर्वांनी ज्या सूचना आहेत, जल्लोष, उत्साह, आनंद कमी होऊन आपल्या सर्वांनी सुरक्षा ही महत्वाची आहे। सर्वांनी सुरक्षितपणे आणि सर्वांचं पालन करून आपण अपेक्षा व्यक्त करतो। पथकांसाठी जो ही दहीहंडी फोडेल त्यांच्यासाठी ही आकर्षक अशी ट्रॉफी आणि वेगवेगळी गोविंदा पथकं दिवसभर इथे येऊन थर लावत असतात आणि दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात। उंच टांगलेली ही दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणारे हे गोविंदा थर लावण्याचा प्रयत्न करतात, नाहीतर सलामी देऊन हे थरावरून उतरतात, मात्र प्रयत्न करतात ही दहीहंडी फोडण्याचा आणि तिथे पथकं दिवसभर येत राहणार आणि आता देखील एका गोविंदा पथकानं
सलामी दिलेली आहे. दहीहंडीचा उत्साह होतो आहे. उत्साह आणि जल्लोष मोठ्या प्रमाणावरती दिसतो आहे. या ठिकाणी जी गोविंदा पथकं आहेत यांना आम्ही या सूचना केलेल्या आहेत की सर्वात महत्त्वाची आणि प्राथमिकता जी आहे ती सुरक्षा आहे. तर ते सुरक्षा सांभाळून आपण जल्लोषामध्ये आनंद साजरा करावा. ज्या काही सूचना पोलिसांमार्फत देण्यात आलेल्या आहेत त्याचं पालन करावं अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात तरुण या सणामध्ये सहभागी होतो. आपण पाहायला गेलं तर च्या बाबतीत काहीसा हा तरुण आता या मस्ती करण्याच्या धुंदीमध्ये वाहतुकीचे नियम काहीसे पाळ. तुम्ही काय सांगाल? ही वस्तुस्थिती आहे की जल्लोषामध्ये आनंदामध्ये ही जी पथकं जी वेगवेगळ्या ठिकाणी सलामी देण्यासाठी जातात आणि त्यांना काय असतो की गडबड असते पुढच्या ठिकाणी जाण्याची. मग त्यावेळी मग मोटरसायकलवरती ट्रिपल सीट जाणं किंवा हेल्मेट न घालता जाणं किंवा मग काय की स्पीडमध्ये जाणं आणि अशामध्ये मग काय की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी पण एक ॲक्सिडेंट झालेला होता. तर अशा परिस्थितीमध्ये गोविंदा पथकांना आम्ही हेच या ठिकाणी मार्गदर्शन केलं की अशा या दिवशी सुद्धा आपली सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. नक्कीच सोमनाथ गाडगे होते उपायुक्त या ठिकाणचे. राज सुर्वे आपल्यासोबत आहेत. राज, खरं तर मोठा उत्साह आता पाहायला मिळतोय. कशा पद्धतीनं दिवसभराचं आयोजन असणार आहे, कारण का आता गोविंदा पथकं येऊ लागलेली आहेत? आपण बघितलाच असाल की आमच्या शिंदे साहेबांचं सरकार स्थापन झालं आणि ज्या पद्धतीने हिंदू सणांना घेऊन बाळासाहेबांचे विचार मनात ठेवून निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या पद्धतीने या तरुणांना, सर्वसामान्य घरातील तरुणांना कुठेतरी वाव देण्याचं काम आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे आणि आमच्या मागाठाण्यात आज फार मोठ्या उत्साह जल्लोषाने सर्व चाललेलं आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज बक्षिसांची खैरात तुमच्याकडनं केली जाणार आहे. सिने अभिनेत्री या ठिकाणी येणार आहेत. कोण कोण येणार आहे? आपल्याकडे हा मराठी सण असल्यामुळे सर्वात जास्ती फोकस हा आमचा मराठी अभिनेत्रींकडे आहे. तर त्यामध्ये आमच्या सोनाली कुलकर्णी आहेत, श्रुती मराठे आहेत, स्मिता गोंडकर आहेत, त्याचबरोबर बॉलिवूडच्या ईशा कोप्पीकर आहेत, शेफाली जरीवाला असे अनेक दिग्वंत अभिनेत्री इथे येऊन सर्वांना इकडे संबोधन करण्याचं आणि सगळ्यांचा उत्साह वाढवण्याचं काम करणार आहे. नक्कीच प्रकाश सुर्वे यांच्याकडनं ह्या दहीहंडीचं आयोजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे. त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने ते माध्यमांशी बोलत नाहीत. मात्र आपण या ठिकाणी उत्साह पाहायला गेला तर मोठा उत्साह मागठाणा या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण का मुंबई उपनगरातली सर्वात मोठी दहीहंडी म्हणून या दहीहंडीकडे पाहायला जातं आणि आपण पाहायला गेलं तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. थोड्याच वेळात या ठिकाणी आता सलामीची दहीहंडी जी आहे ही सुरुवात होईल आणि मानवी थर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला एकावरती एक चढताना पाहायला मिळतील. बोरिवलीमध्ये प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेली दहीहंडी आणि तिथे पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः हजेरी लावून या तरुण गोविंदा पथकांना संदेश दिलेला आहे की आपण उत्साहाच्या भरामध्ये कोणतेही नियम मोडायचे नाही आहेत आणि सगळ्याचं भान राखूनच हा दहीहंडी उत्सव साजरा करायचा आहे अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधत होते. बोरिवलीमध्ये एकामागोमाग एक दहीहंडी पथकं तिथे येत आहेत, गोविंदा पथकं येत आहेत आणि दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतायत. थरावरती थर रचतायत, सलामी देत आहेत आणि या प्रत्येक गोविंदा पथकांना तिथं आकर्षक बक्षिसं आहेत. बोरिवलीमध्ये प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेली दहीहंडी 2 वर्षांनंतर दहीहंडी आयोजकांमध्ये सुद्धा आणि गोविंदा पथकांमध्ये सुद्धा तितकाच उत्साह जो आपल्याला 2 वर्षापूर्वी दिसायचा. मात्र मध्यंतरी कोरोनाच्या कालखंडामध्ये काहीसा या उत्सवावरतीच निर्बंध घालावे लागले होते. त्यामुळे गोविंदा पथकं सुद्धा नाराज होती. मात्र ती काळाची गरज होती आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सध्याच्या सरकारनं दिलेली उत्सवासाठी परवानगी आणि त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये सुद्धा जल्लोष आहे. पुन्हा त्याच जोमानं, त्याच उत्साहानं दहीहंडी उत्सव साजरा होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. ठाणे आणि बोरिवली या ठिकाणची ही दहीहंडी अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. ही सगळी दहीहंडीची क्षणचित्र तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती अशीच पाहायला मिळतील. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुंबईसह ठाण्यामध्ये दहीहंडीचा थरार पाहायला मिळतोय. ठाण्यातील नौपाडा इथे गोविंदाच्या पथकानं 9 थर लावून सलामी दिली. तसंच मुंबईतल्या दादरमध्ये सुद्धा दहीहंडीचा उत्साह आहे. दादरची मानाची दहीहंडी फोडण्यासाठी चुरस पाहायला मिळते आणि अनेक कलाकारांनी सुद्धा इथे हजेरी लावली आहे.
ठाणे या ठिकाणची ही दहीहंडी आणि तिथे तर 9 थर रचलेले दिसले आणि एक प्रकारे हा विक्रमच म्हणावा लागेल, कारण 9 थरांची दहीहंडी आणि त्याचा सराव करण्यासाठी गोविंदा पथकांना बरीच मेहनत घ्यावी लागते. 9 थराची ही दहीहंडी, त्या 9 थरांचे हा मनोरा ठाण्यामध्ये या गोविंदा पथकानं रचला आणि ज्यावेळेला हे सगळे गोविंदा सुरक्षितरित्या खाली उतरले तेव्हा त्यांचा एकच जल्लोष. तिथं येऊन सलामी देणारे, थर रचणारे जे काही गोविंदा आहेत, या प्रत्येकाला बक्षिसांची खैरात असते त्याच्यावरती आणि प्रत्येक आयोजकांकडून या गोविंदांना भरघोस बक्षिसं दिली जातात आणि ठाण्यामध्ये रचलेले, एका गोविंदा पथकानं रचलेले हे 9 थर. किती मेहनत होते. हॅलो, 2 वर्षाचा जो गॅप पडलेला आहे, खूप मेहनत करायला झालेली आहे की करोनाच्या आल्याबद्दल त्या रोगामुळं काही मुलांना सराव देताना सर्व काही आम्हाला सविस्तर बघून डॉक्टरची परवानगी घेऊन आणि त्यांना मेडिकल बघूनच आम्हाला गोविंदा पथकाला उभं केलं जातं. साधारणतः गोविंदा पथकामध्ये तुमच्या किती जण आहेत आणि तुम्ही किती थर लावताय प्रत्येक दहीहंडीला? हॅलो, गोविंदा पथकमध्ये आमच्या कमसे कम 250-200 माणसं आहेत आणि कमसे कम आम्ही ह्या इथे वर्लीमध्ये 8 थर लावलेले आहेत आणि त्यामुळे ह्यामुळे जरा मुलांचा सराव असल्यामुळं तर आम्ही पहिली थर म्हणजे 7 थर लावणार, नंतर मग आम्ही कोशिश करून दुसरी 8 थराची कोशिश करणार. आपल्यासोबत काही लहान गोविंदा पण आहेत जो शेवटच्या थरावरती जातो, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगशील, शेवटच्या थरावर तू जाणार आहेस, भीती वाटते का? प्रॅक्टिस केली आहे का? केली आहे. वरळीची जांभरी मैदान या ठिकाणची दहीहंडी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी कसं आयोजन केलेलं आहे या दहीहंडी उत्सवाचं, या सगळ्याची क्षणचित्र एकीकडे वरळी तर दुसरीकडे ठाणे. तर ही बोरिवली प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी आणि तिथे देखील एका पथकानं रचलेले काही थर आणि त्यांनी सलामी दिली आहे. पुन्हा हे गोविंदा उतरण्याच्या तयारीत. प्रत्येक सलामी देणाऱ्या गोविंदाला तिथं बक्षीस दिलं जातं. काही दिग्गज हे सुद्धा प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. ठाणे, बोरिवली, त्याचसोबत डोंबिवली, वरळी या ठिकाणच्या प्रसिद्ध दहीहंड्या आम्ही तुम्हाला दाखवतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. दादरपासून ते डोंबिवलीपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सवाचं मोठ्या प्रमाणात केलेलं आयोजन आणि त्याला गोविंदा पथकांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद. महिला गोविंदा पथकं सुद्धा मागे नाहीत. यामध्ये महिला गोविंदा पथकांनी सुद्धा अगदी सकाळपासून ठाण्यामध्ये मनोरे रचायला सुरुवात केली आणि तिथे देखील दहीहंड फोडण्याचा प्रयत्न. दादर असेल, वरळी असेल किंवा मग ठाणे, बोरिवली, डोंबिवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि आत्ता नुकतेच बोरिवली या ठिकाणी ज्या गोविंदा पथकानं मनोरे रचण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यात वरच्या छोट्या गोविंदाला बक्षीस देताना बोरिवलीमध्ये प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेली दहीहंडी एकीकडे ठाणे, बोरिवली आणि दहीहंडी उत्सवामध्ये भर घालण्यासाठी नृत्याविष्काराचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे गोविंदांचा उत्साह आणखीनच वाढतोय.
फायर ब्रिगेडची गाडी असते तिचा रंग असतो लाल आणि देवयानी घालते साडी तिचाही रंग असतो लाल आणि फायर ब्रिगेडची गाडी येते आणि आग विझून जाते आणि देवयानी जेवढी लाल साडी घालते तेवढी सगळ्यांमध्ये आग लावून जाते. चॅरिटेबल फाउंडेशन आणि आता शिवसेना भाजप युतीच्या वतीने कार्यसम्राट आमदार गोरगरिबांचे काय वारी प्रकाशदादा सुळे यांच्या वतीने भव्य दिव्य हा सोहळा या ठिकाणी साकारतोय आणि म्हणून मला असं वाटतं आज शेंडगे सर आणि मी या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर संचालन करताना एकच मला असं वाटतं की कारभारी खूप असतात हो
कारभारी खूप असतात पण ते फक्त नावाने भारी असतात. कारभारी खूप असतात पण ते नावाने भारी असतात. कामाने आणि कार्याने भारी फक्त एकच आहे, तो म्हणजे फक्त आमचा कार्यसम्राट आमदार श्री प्रकाश दादा सुर्वे. आणि अर्थात युवकांच्या गळ्यातला काही अर्थात ज्युनियर मास्टर फरकवला ते आपल्या सगळ्यांचे लाडके युवकांचं स्फूर्तिस्थान सगळ्यांकडे आणि या कारभारासाठी येत आहे जोरदार यांच्या गजामध्ये सिनेनाट अभिनेत्री पल्लवी. सावकाश त्यांनी हा प्रयत्न केला होता. सुंदर असा मैत्रीण प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा प्रयत्न करू शकतात ते. त्यांना एक पुन्हा संधी देण्यात येईल. इतर गोविंदाने 2 घ्यायचे, प्रत्येकाला 1 संधी देण्यात येईल. सलामीची दृष्टीने मुलं जो काय प्रयत्न करतात त्यांना विशेष एक पुन्हा प्रयत्न करण्यात येईल. यानंतर वरळीचे नामांकित मैत्री गोविंद पथक त्यांनी तयार राहायचं आहे. गोविंदा पथक या वरळी या ठिकाणी मंडळाने आल्यानंतर राजेश कांगणे, विजय मुंबई भारतीय थांबव. त्यांना सांगू नको थांबव. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. नयन फाउंडेशनचे सर्व दृष्टीहीन सहकारी त्यांनी या ठिकाणी आपला 4 थराचा मानवी मनोरा उभा केलेला आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. सर्वांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. मैत्री गोविंद पथक महिला यांना या ठिकाणी संधी देण्यात आहे. या ठिकाणी एकाच गोविंद पथकाने वर लावायचे आहे. बाकीच्या गोविंद पथकाने प्रत्येक गोविंदा पथकाला 1 संधी देण्यात येईल. भारतीय जनता पार्टी A1 फाउंडेशनच्या विद्यमानाने या ठिकाणी या ऐतिहासिक जांभोरी गांधी मैदानमध्ये
आज या ठिकाणी 2022 दहीहंडी महोत्सव साजरा होत आहेत. या महोत्सवात महाराष्ट्राचे लाडके नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांचं आगमन होणार आहे. मैत्री फाउंडेशन जाग्यावर फिरवणारा गोंदा आहे. विशेष त्यांची चांगला प्रयत्न आहे. सुंदर असा त्यांनी मनोरा लावून या ठिकाणी साजरा केला आहे. या ठिकाणी मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री दिवानाजी बोला यांचं भारत स्वागत संतोषजी माता पांडे की. आणि अर्जुन मेघे यांना मी विनंती करतो की या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. अर्जुनजी मेघे मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजेंद्रजी तिवाना यांचं या ठिकाणी स्वागत करतायत. त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर श्री विघ्नहर्ता वरळीतील नामांकित मंडळ विडीड चाळ क्रमांक 76 मुंबई युवा मोर्चा महामंत्री प्रवीणजी भानुशाली यांचं देखील या ठिकाणी संतोषजी पांडे या कार्यक्रमाचे आयोजक तसेच सहआयोजक अर्जुनजी मेघे डी त्रिपाठीजी यांना मी विनंती यानंतर करतो. अमर क्रीडा मंडळी या ठिकाणी नोंद करायची आहे. या ठिकाणी स्टेजच्या इथे येऊन नोंद करायला जायचं आहे. संतोषजी पांडे या ठिकाणी मुंबई अध्यक्ष तसेच मुंबईचे महामंत्री भानुशालीजी यांचं या ठिकाणी स्वागत करतात. या ठिकाणी श्री विघ्नहर्ता मंडळाची नोंद झालेली आहे. त्यांनी 6 थराचा प्रयत्न करणार आहेत असं सांगितलंय. 5 थर लावणार आहेत. या ठिकाणी दृष्टीहीन गोविंदा पथकांचं गेला मोहन कुणीकडे फेम मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सन्मान म्हणून यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्या देखील आपल्या सर्व नृत्याची आता पेश करणार आहे. नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन मुलांच्या 5 थराचा गोविंदा म्हणून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. त्यांना मानचिन्ह देण्यात येत आहे. त्यांना पारितोषिक या ठिकाणी वितरण करतात. संतोषजी पांडे यांच्या हस्ते मुलांना 6 थराचं पारितोषिक देण्यात येत आहे. आपण या ठिकाणी आलात. शिवटेकडी गोविंदा पथक आणि देते माननीय मनोरे उभे करून गंध मराठी मातीचा उत्सव महाराष्ट्राचा नागाड आणि दहीकाला महोत्सव 2022 आणि खास आज या ठिकाणी सारे सर्व आमदार प्रकाश सुळे यांच्या विनंतीला मान आली एक जोरदार यांच्या गजरामध्ये लाखो दिवशी दंगल सिनेमाचा स्पीकर धोकर मी विनंती करेन मध्यभागी यावं. स्मिताजी, आपला जीवन मध्यभागी यावं. तुमचं गाणं होतं पट्टीने जरा तर चालू असताना सलामी देताना थांबायचंय. या ठिकाणी शिवटेकडी गोविंदा पथक सलामी देण्यासाठी सज्ज. 1 2 3 4 5 6 7 थराची पहिली सलामी शिवटेकडीची. हरकत नाही जोरदार डीजे कौतुकजी जरा डीजे बघायचंय. जोरदार डीजेच्या तालावर जरा मागे
बाकीची नोंद घेतलेली आहे. थांबावं लागेल नोंद घेतलेली आहे. अमर क्रीडा मंडळाचा मनोराचा प्रयत्न चालू आहे. अमर क्रीडा मंडळ पाच तर अंकुश नोंद घ्या. अमर क्रीडा मंडळ 5 तर. इतरांनी मदत करायची आहे त्यांना. इतर मंडळांनी मदत करा त्यांना. अरे बोल वजीरंग. जली की जय. अरे छत्रपती शिवाजी महाराज की. जय. या मनी बालन वरती या. मुंबईचे आमचे नेते मनीषजी बालन यांचे अजिंक्य सिद्धेश्वर गोविंद मित्र मंडळ पीच क्रमांक 2 मीडियाच्या समोर लावतील. अमर क्रीडा मंडळ यांचं हार्दिक अभिनंदन. अमर क्रीडा मंडळ हार्दिक अभिनंदन. SRA गोविंद पथक SRP पोलीस गोविंद पथक यांना या ठिकाणी संधी देण्यात येत आहे. त्यांनी पीच क्रमांक 2 अंडीच्या बाजूला तरी भर लावायचे आहे. नमस्कार. संदीप काटकर कुठे असेल त्यांनी माईकशी संपर्क साधा. आपले राजकीय आमदार प्रकाश दादा सुर्वे आणि माननीय राज प्रकाश दादा सुर्वे यांच्या वतीनं मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि तुम्हा सगळ्यांना आई गावदेवी आहे का? आई गावदेवी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोकुळाष्टमीच्या आणि दहीहंडीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी खूप एक्साइटेड आहे. मला थांबायचं आणि तुम्ही थर लावणार आहेत मला बघायचं आहे. मगाशी मी थोडं बघत होते. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. सेफ रहा आणि गोविंदांना विनंती यानंतर यंग चिल्ड्रन आरामात व्यवस्थित करा आणि जास्त वेळ न घेता मी परत येईल अजून एक परफॉर्मन्स घेऊन. आणि मला हे कोरोनाबद्दल आणि जो मान सन्मान मिळतो त्याबद्दल मी मनापासून आभार. थँक्यू.
थांबायचं आपल्या समोर या ठिकाणी सलामी देत आहेत. ठीक आहे आणि यानंतर आणि गावदेवी मुंबई ठाणे आणि परिसरामध्ये ठिकठिकाणी गोविंदा पथकं येत आहेत. दहीहंडी आयोजकांनी आणि अगदी सेलिब्रिटींच्या उपस्थितीनं या गोविंदांचा सुद्धा उत्साह वाढतोय. दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचतोय. ही सगळी क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतोय. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि पारूची कॉपी सर्वांना मिळाली ना. अरे एक दो और तीन चार संग 5 6 7 है ग्वाला.